आर्थिक संकटाला वैतागलेल्या श्रीलंकन जनतेने आता अशा पक्षाला सत्तेवर बसवलंय ज्या पक्षानं एकेकाळी सरकार विरोधात सशस्त्र उठाव करून आर्मीवरच हल्ले केले होते। जनता विमुक्त पार्टी म्हणजेच जेव्हीपीचे नेते अनुरा कुमारा दिसानायके हे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत। मार्क्सवादी विचारांचे अनुरा कुमारा यांच्या पक्षाला श्रीलंकेच्या इतिहासात 1971 आणि 1988च्या सशस्त्र उठावामागील प्रमुख पक्ष म्हणून पाहिलं जातं। पण गेल्या 2 वर्षांपूर्वी श्रीलंकेत जी अभूतपूर्व परिस्थिती झाली, लोकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आणि त्यानंतर सर्वसामान्यांच्या आवडीच्या घोषणा करून अनुरा कुमारा यांनी वातावरण आपल्या बाजूने करून घेतलं। देशातले कर कमी करू, गरिबी हटवू, अदानींसोबतच्या डील रद्द करू अशा एक ना अनेक घोषणा केल्या। अखेर देशातला गरीब वर्ग जो सध्या संघर्ष करतोय, या वर्गाला अनुरा कुमारा यांच्यामध्ये एक आशेचा किरण दिसला आणि श्रीलंकेने एक नवा राष्ट्राध्यक्ष निवडलाय। या निवडणुकीत राजपक्षे कुटुंबाच्या उमेदवाराची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली आहे। शिवाय मावळत्या राष्ट्राध्यक्षांचाही दारुण पराभव झालाय। श्रीलंकेच्या निवडणुकीत जेव्हीपीचे प्रमुख आणि नॅशनल पीपल्स पॉवर या आघाडीचे अध्यक्ष अनुरा कुमारा राष्ट्राध्यक्ष म्हणून विजयी झालेत। याशिवाय माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे चिरंजीव नमल राजपक्षेही मैदानात होते। माजी राष्ट्राध्यक्ष आर प्रेमदासा यांचे चिरंजीव साजिद प्रेमदासा यांचाही दारुण पराभव झालाय। तर श्रीलंकेचे पहिले कार्यकारी राष्ट्राध्यक्ष जे.आर. जयवर्धने यांचे पुतणे आणि मावळते राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनीही सत्ता गमावली आहे। श्रीलंकेतील या बलाढ्य कुटुंबांच्या विरोधात लढा देऊन अनुरा कुमारा यांनी निवडणूक जिंकली आहे। महिंदा राजपक्षे यांच्या कार्यकाळात देशाची अवस्था एवढी वाईट झाली की जनतेला 1988चा इतिहास विसरून जेव्हीपी सारख्या पक्षावर विश्वास ठेवण्याची वेळ आली। खरं तर जेव्हीपीचे संसदेत फक्त 3 खासदार आहेत, पण एनपीपी ही आघाडी जिंकल्यामुळे अनुरा कुमारा हे राष्ट्राध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झालाय। भारताच्या दृष्टीने पाहायचं तर अनुरा कुमारा हे कुणाच्या बाजूने आहेत हे समजून घेण्याआधी श्रीलंकेत जो पक्ष सत्तेत आलाय त्याचा इतिहास एकदा समजून घेणं गरजेचं आहे। 1971ला जेव्हीपी या पक्षानं श्रीलंकन सरकार विरोधात बंड केलं, मात्र हा उठाव अयशस्वी झाला। मात्र यानंतर 1987 ते 1989 या काळात झालेल्या बंडात अक्षरशः लोकांच्या कत्तली झाल्या। या बंडामध्ये नेत्यांच्या हत्या, आर्मीवर हल्ले, तमिळ लोकांची हत्या आणि बलात्कार अशा घटना घडल्या। श्रीलंकन सरकारकडून हे हल्ले रोखण्यासाठी मोहीम उघडण्यात आली, पण वातावरण जास्तच चिघळलं। जेव्हीपीच्या देशप्रेमी जनता म्हणजेच डीजेव्ही या संघटनेकडून सशस्त्र उठाव करण्यात आला। श्रीलंकेतील भारतीय सैन्य हटवावं यासाठी श्रीलंकन सरकारवर हल्ले केले, ज्यात अनेक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला। एलटीटीई या संघटनेसोबत मिळून जेव्हीपीच्या सैनिकांनी हैदोस माजवला। एलटीटीई या संघटनेनेच राजीव गांधी यांचीही हत्या घडवून आणली। राजीव गांधींनी श्रीलंकेत हस्तक्षेप केल्याचा राग ठेवून एलटीटीईने हत्या केली। 1988च्या उठावात जवळपास 60,000 पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे। जेव्हीपी या पक्षाच्या अध्यक्षांनाही श्रीलंकन आर्मीने या उठावात मारलं, पण संघर्ष चालूच राहिला। पुढे या पक्षाने निवडणुकीत भाग घेणं सुरू केलं। एलटीटीई या संघटनेचंही कंबरडं मोडलं आणि श्रीलंकेतील परिस्थिती पूर्ववत झाली। जेव्हीपी सोबत याच काळात एक नेता जोडला गेला, त्याचं नाव होतं अनुरा कुमार दिसानायके। अनुरा कुमारा यांचा जन्म हा एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। कोलंबोपासून 100 किलोमीटर दूर असलेल्या गावात त्यांचा जन्म। विद्यार्थी चळवळीतच 1987ला ते जेव्हीपी सोबत जोडले गेले। 2000 साली ते पहिल्यांदा खासदार झाले। 2004ला त्यांना कृषी मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली, मात्र मतमतांतरामुळे 2 वर्षातच 2006ला त्यांना राजीनामा द्यावा लागला। पुढे 2014ला जेव्हीपीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली। त्यानंतर सरकार विरोधात मोहीम सुरू झाली।
1971 आणि 1988 ही आमची चूक होती हे पहिल्यांदाच मान्य केलं आणि नव्या राजकारणाची सुरुवात झाली. अनुरा कुमारा यांनी चूक मान्य केली असली तरी अजून कोणत्याही हत्येचा कधी निषेध केलेला नाही. अनुरा कुमारा यांची ओळख ही चीन धार्जिणे अशीच आहे. त्यामुळे श्रीलंका अजून चीनकडे झुकण्याची शक्यता आहे. श्रीलंकेतील भ्रष्टाचार, आर्थिक संकट आणि वाढलेले कर 45 दिवसात संपवणार असल्याचा त्यांनी शब्द दिलाय. शिवाय अदानींसोबतचा ऊर्जा करारही रद्द करणार असल्याचा त्यांनी प्रचार केलाय. अनुरा कुमारा हे प्रो चीन असल्यामुळे श्रीलंकेचं संकट कमी होण्याऐवजी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. कारण आर्थिक संकटातून सावरण्यासाठी चीनच्या कर्जाचा आकडा आणखी वाढू शकतो आणि जसं एक बंदर आधीच चीनला 100 वर्षांच्या लीजवर द्यावं लागलं, तसं आणखी एखादं बंदर चीनच्या ताब्यात जाऊ शकतं, ज्याने हिंद महासागरातील सुरक्षेला आणखी धोका निर्माण होऊ शकतो. श्रीलंकेची लोकसंख्या 22 कोटी असली तरी यात 12% तमिळ आणि 9% मुस्लिम आहेत. पण सिंहली असलेल्या या देशात तमिळ संघर्षाचा मोठा इतिहास आहे. भारताचाही संबंध या इतिहासाशी कायम राहिलाय. पण हिंद महासागर प्रदेशात एकीकडे आधीच इंडिया आउट मोहीम सुरू करून सत्तेत आलेलं सरकार, दुसरीकडे श्रीलंकेत कम्युनिस्ट राष्ट्राध्यक्ष, बांगलादेशातही राजकीय अस्थिरता, असं भारताच्या भोवतालचं वातावरण झालंय. त्यामुळे येत्या काळात इंटरेस्टिंग घडामोडी घडणं अपेक्षित आहे आणि हे टॉपिक सातत्याने चर्चेत राहतीलच. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर पुढे शेअर जरूर करा आणि महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.